दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे. महादेवांची सदैव तुमच्यावर कृपादृष्टी राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आजचा स्वामी संदेश. पूर्वी पार्वतीने भगवान शंकरांना परमपवित्र वाराणसीचे आणि अभिमुक्त ज्योतिर्लिंगाचे महात्म्य विचारले होते. त्यावर शिवजींनी जे निरूपण केले होते तेच मी तुम्हाला सांगणार आहे. शिवजी म्हणाले, पार्वती, वाराणसी हे माझे गोपनीय क्षेत्र आहे. सर्व प्राण्यांना मुक्ती देणारे आहे. आता मला वाराणसी का प्रिय आहे, येथे राहायला मला का आवडते ते सांगतो. माझे भक्त आणि माझे तत्व जाणणारे हे दोघेही मुक्तीला पात्र आहेत. त्यांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही. ते तीर्थाच्या ठिकाणी गेले काय आणि न गेले काय सारखेच आहे. ते जीवन मुक्तच असतात. म्हणून त्यांना कोठेही मृत्यू आला तरी मोक्ष प्राप्तीच होते. हे मी अगदी ठामपणे सांगत आहे. हे परमशक्ती, हे उमे, आता या सर्वोत्तम अविमुक्त क्षेत्राचे काय वैशिष्ट्य आहे ते सांगतो. या नगरीत कोणत्याही वर्णाश्रम धर्माच्या व कोणत्याही वयाच्या व्यक्तीस मृत्यू आल्यास तिला मोक्षच मिळतो. पवित्र किंवा अपवित्र, कुमारिका किंवा विवाहित, विधवा किंवा वंध्या, गरोदर किंवा रजस्वीला, पतिव्रता किंवा व्यभिचारिणी अशा कोणत्याही स्त्रीला येथे मृत्यू आल्यास तीही मोक्षाची भागीदारी होते, या संशय नाही. काय फार सांगावे. स्वेदज, अंडज, उद्भिज किंवा जारज या चतुर्विधी जीवकोटीमधील कोणत्याही प्राण्याला येथे मृत्यू आल्यास मोक्षच मिळतो. येथे मरणारा ज्ञानी होता की अज्ञानी, भक्त होता की अभक्त, सत्कर्मी होता की दुष्कर्मी, सांस्कृतिक होता की निरक्षर, उच्च होता की नीच, तो देवधर्म, नामस्मरण, भजन पूजन करत होता की नाही, हे काहीही पाहिले जात नाही. जो या पुण्य पावन क्षेत्रात मरण पावतो तो कसाही असला तरी त्याला मोक्षच मिळतो. अशा प्रकारे माझे वास्तव्य असलेली ही काशी नगरी दिव्य आणि अति गोपनीय आहे. ब्रह्मादिक देवही तिचे महात्म्य जाणू शकत नाही. नैमिष्य अरण्यादी सर्व तीर्थांमध्ये ही नगरी श्रेष्ठ आहे. म्हणूनच हिला अविमुक्त क्षेत्र म्हणतात. या पवित्र क्षेत्राचे काय वर्णन करावे. सत्य हे धर्माचे सार आहे. समता हे मोक्षाचे सार आहे. त्याप्रमाणे अविमुक्त क्षेत्र हे सर्व तीर्थांचे व क्षेत्राचे सार आहे, असे विद्वानांचे म्हणणे आहे. या क्षेत्रात मनुष्य स्वच्छेने काही कर्माचरण करत असता त्याला मृत्यू आला तर तो कधी जन्म मृत्यूरूपी चक्रात सापडत नाही. म्हणून मुनिजन प्रयत्नपूर्वक काशी नगरीचे सेवन करतात आणि अव्यक्त लिंगरूपी सदाशिवांचे ध्यान करतात. उमे, जो मनुष्य ज्या अपेक्षेने येथे तपश्चर्या करतो त्याची ती इच्छा मी निश्चित पूर्ण करतो. त्याला पाहिजे असेल ते स्थान आणि सायुज्य मुक्ती हवी असेल तर तीही देतो. येथे देहत्याग करणाऱ्यांना कसलीही कर्मबंधन राहत नाही. ब्रह्मा, विष्णू, सूर्यादी देव, ऋषी, मुनी, महात्मे हे सर्व येथे राहून माझी उपासना करतात. येथे मृत्यू येणाऱ्या विषयासक्त आणि धर्मपराडमुख प्राण्यांनाही गर्भवास सोसावा लागत नाही. मग अभिमानरहित, ईर्ष्यारहित, धैर्यवान आणि पुण्यवान लोकांविषयी काय बोलावे. ते माझ्यातच विलीन होतात. योग्यांना हजारो जन्मांनी मोक्षप्राप्ती होते, पण येथे प्राणत्याग केल्यास एकाच जन्मात मोक्ष मिळतो. पार्वती, या क्षेत्रात भक्तांनी अनेक लिंग स्थापन केली आहेत. ती सर्व कामना पूर्ण करणारी आणि मोक्षप्रद आहेत. चारही दिशांना 5-5 कोस विस्तार असलेले हे क्षेत्र सर्व बाजूनी मोक्षदायक आहे. एखादा प्राणी मृत्यू समयी येथे आला तर ते त्याचे परमभाग्यच होय. येथे मृत्यू येणाऱ्या निष्पाप मनुष्याला
तात्काळ मोक्षच मिळतो, पण पापी मनुष्याला त्याच्या पापाच्या प्रायश्चित्ताकरता यातना भोगल्यावरच मोक्ष मिळतो. जो मनुष्य या पवित्र क्षेत्री जाणीवपूर्वक पापचरण करतो त्याला 10,000 वर्ष भैरवी यातना भोगल्यावरच मोक्ष मिळतो. असे आहे विमुक्त क्षेत्राचे महात्म्य. म्हणून मनुष्याने स्वतःचे परमकल्याण साधण्यासाठी या क्षेत्राचे विचारपूर्वक सेवन केले पाहिजे. हे सुंदरी, मनुष्य जी काही बरी वाईट कर्म करतो त्याची शुभाशुभे फले कोटी कल्पांतही नाहीशी होत नाहीत, ती भोगावीच लागतात. शुभ कर्मामुळे स्वर्गप्राप्ती होते, अशुभ कर्मामुळे नरकप्राप्त होते आणि शुभाशुभ कर्म समसमान असतील तर मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यातही पुण्य व पाप यांच्या प्रमाणानुसार चांगल्या आणि वाईट स्थानी जन्म मिळतो. शुभ आणि अशुभ या दोन्ही कर्मांचा क्षय झाल्यावरच म्हणजे त्यांची फले भोगल्यानंतर मोक्षप्राप्ती होते. अशा प्रकारे काशीचे महात्म्य फार थोर आहे आणि असद्भक्तांना भुक्तिमुक्ती देणाऱ्या विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य अगाध आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.